एकीकडे समीर वानखेडेंना हायकोर्टानं पुन्हा एकदा तात्पुरता दिलासा दिलाय, तर दुसरीकडे वानखेडेंवरून राजकीय कलगीतुराही नगलाय। मवियाच्या नेत्यांनी वानखेडेंच्या मुद्द्यांवरून भाजपला टार्गेट केलं। वानखेडेंवरील कारवाई मागे वेगळं एक गौडबंग आलंय असा दावा काँग्रेसने केलेला आहे। पाहुयात याविषयी अधिक। माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे सीबीआयच्या टार्गेटवर आले आहेत। आर्यन खान कथित ड्रग्ज प्रकरणात सीबीआयनं वानखेडेंवर गुन्हा दाखल केला आहे। कारण सीबीआयच्या तपासातून आता एक धक्कादायक माहिती उघड होऊ लागली आहे। त्यामुळेच वानखेडे सीबीआयच्या कचाट्यात सापडले आहेत। आता याच प्रकरणावरून राजकारण सुद्धा तापू लागलंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वानखेडे यांच्या मुद्द्यावरून भाजप तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधलाय। सीबीआय आणि ईडी जे केंद्र सरकारचे दोन बंदर बनलेले होते आणि हे सीबीआय चौकशी करताय, यांना एवढा त्रास काय? आखरी असं काय घडलं की मोहन भागवतजींना भेटल्यानंतर संघ मुख्यालयामध्ये समीर वानखेडे त्याच्यानंतर हा ससेमिरा चालू होण्याची कारणं काय? आणि म्हणून ह्या गोष्टी जेव्हा पुढे येतील काही ना काही त्याच्यामध्ये फार लपलेलं आहे, काही ना काही संशयास्पद आहे, काही ना काही समीर वानखेडेजवळ अशा वस्तू आहेत तो बीजेपीचा आणि संघाची पोल खोलू शकतो। आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरून राज्यात बरंच राजकारण झालं होतं। आर्यन खानच्या अटकेनंतर तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले। आर्यनला जाणीवपूर्वक अडकवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला होता। तर त्यावेळी भाजप नेत्यांनी समीर वानखेडे यांची बाजू लावून धरली होती। आता राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे। भाजप सत्तेत असून वानखेडे यांच्यावर 25 कोटींची लाच उकळण्याचा प्रयत्न केल्याचा सीबीआयनं गुन्हाच दाखल केलाय। त्यामुळे भाजपवर टीका करण्याची आयती संधी महाविकास आघाडीच्या नेत्यांना मिळाली आहे। प्रत्येक बापाचं हृदय पोरासाठी जे आहे सगळ्या प्रकारचं भाष्य करीत जे आहे, विणविणा करत असते, प्रार्थना करत असते, नागदुऱ्या काढत असते। ते बापाचं हृदय आहे हे लक्षात ठेवा काय, आणि ते फार मोठं काय त्याचा भाऊ करायचं काय कारण नाही। कथित ड्रग्ज प्रकरणातून आर्यन खानची कोर्टानं यापूर्वीच सुटका केली आहे। मात्र आर्यन खानच्या अटकेदरम्यान बरंच काही घडल्याचं आता उघड झालंय। त्यामुळे सीबीआयनं समीर वानखेडेवर गुन्हा दाखल केला आहे। तर राजकारण्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय। या सगळ्या प्रकारात भाजपनं मात्र हात वर केल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।